ॲग्रोव्हिजन फाउंडेशन प्रसिद्ध कृषी तज्ज्ञ व गुजरातचे गव्हर्नर आचार्य देवव्रत यांनी लिहिलेल्या नैसर्गिक शेतीवरील हिंदी पुस्तक प्राकृतिक खेतीच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन करणार आहे। आचार्य देवव्रत यांनी मूळ हिंदीत लिहिलेले हे पुस्तक ॲग्रोव्हिजनच्या 2023च्या उद्घाटन कार्यक्रमात त्यांनी ॲग्रोव्हिजनचे मुख्य प्रवर्तक माननीय श्री नितीन गडकरी यांना सादर केले व ते पुस्तक विदर्भीय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे म्हणून नितीनजींनी स्वतः पुढाकार घेऊन त्याचा मराठी अनुवाद करून घेतला। या पुस्तकाचा मराठी अनुवाद नैसर्गिक शेतीचा प्रकाशन सोहळा रविवारी 25 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता डॉक्टर वसंतराव देशपांडे स्मृती सभागृह नागपूर येथे होणार आहे। येत्या 25 ऑगस्टला देशपांडे हॉल सिव्हिल लाईन्स येथे गुजरातचे राज्यपाल माननीय श्री देवव्रत आचार्य यांनी जे हिंदीमध्ये पुस्तक लिहिलं आहे प्राकृतिक खेती याच्या मराठी आवृत्तीचं विमोचन आपण त्यांच्याच हस्ते करतो आहोत। हा अनुवाद खास नितीनजींच्या पुढाकाराने आपण करून घेतलेला आहे, कारण त्यांची इच्छा होती की नैसर्गिक शेती ही आज काळाची गरज आहे आणि त्याच्याबद्दल योग्य ती माहिती विदर्भातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे। म्हणून हे पुस्तक आपण त्या दिवशी येणाऱ्या प्रत्येकाला फ्रीमध्ये देणार आहोत आणि हे पुस्तकाचं विमोचन झाल्यावरती आचार्यजी स्वतः शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीबद्दल मार्गदर्शन करणार आहेत। ते गेले अनेक वर्षापासून नैसर्गिक शेती स्वतः करतात आहे। त्यांनी केलेल्या शेतीबद्दल ते तिथे चित्रफित दाखवतील, काही त्याच्या स्लाइड दाखवतील आणि एक पूर्ण असं मार्गदर्शन शेतकऱ्यांना करतील। त्याच दिवशी आपण ॲग्रोव्हिजनच्या कृषी प्रशिक्षण केंद्राचीही म्हणजे भूमिपूजन करतो आहोत। नितीनजींची इच्छा होती की इथल्या शेतकऱ्यांकरता वर्षभर वेगवेगळे प्रशिक्षण किंवा ट्रेनिंग प्रोग्राम्स घेण्याकरता एक आपलं ॲग्रोव्हिजनचं स्वतःच असं ट्रेनिंग सेंटर असावं। म्हणून आपण एक साधारणतः 140 शेतकऱ्यांना बसून त्यांना नीट आपला म्हणजे मार्गदर्शन करता येईल असं तिथे छोटंसं ऑडिटोरियम, तिथे छोटी लायब्ररी, बाकी ऑफिसचा ब्लॉक आणि त्यासोबतच काही महत्वाच्या ज्या लॅबॉरेटरीज आहेत, जसं माती परीक्षण असेल आहे किंवा कॉटन टेस्टिंग असेल आहे, अशा पद्धतीचं लॅब असं एक पूर्ण संकुल असं एक छोटंसं साधारणतः 21,000 फुटाचं आपण हॉटेल रॅडिसन समोर बांधतोय। तर या म्हणजे प्रशिक्षण केंद्राचं भूमिपूजन देखील आपण राज्यपाल महोदयांच्या हस्ते 25 तारखेला करणार आहोत। तर या कार्यक्रमाकरता सकाळी कार्यक्रम बरोबर 11 वाजता देशपांडे हॉलला सुरू होईल, त्यामुळे शेतकऱ्यांनी कमीत कमी 15 मिनिटं आधी सुरक्षेच्या कारणास्तव आपलं स्थान ग्रहण करावं अशी सगळ्यांना विनंती आहे।